हे वाहन माझ्यासाठी फक्त वाहनच नव्हतं, तर ह्याच्यासोबत माझ्या अनेक गोष्टी नाही का आठवणी आहेत. विकायचं नव्हतं पण नाही का आईच्या हॉस्पिटलसाठी जे मला गरज लागणार आहे ते आता ह्याच्यातूनच मी भागवणार आहे. म्हणजे गोळ्या औषधासाठी मला थोडंफार म्हणजे अडचणी यायला लागली ती, त्यापायी मी निर्णय घेतला आहे माझी गाडी विकायची. खरं तर हिनं मला लय साथ दिलं, विकायची तर इच्छा नाही, विकणं गरजेचं आहे. जर कोणाला घ्यायचे असेल तर मला DM करा, नक्कीच आपण बोलूया. आणि पैशाची अडचण असल्यामुळं मी विकायला लागलो आहे, असं काय नाही की मला म्हणजे नाही का मुद्दाम विकायला लागलो किंवा काय. मला अडचण आहे जशी पैसे लागायच्यात म्हणून मी गाडी विकायला लागलो. गाडीची किंमत तुम्हाला सांगतो मी, मला पर्सनली DM करा इंस्टाग्रामला विनायक दादा बानोसे या IDवर. तर गाडी कोणाला घ्यायची असेल तर गाडी कंडिशनमध्ये एक हाती वापर आहे, गाडी सीट कवरती सगळं आहे आणि टायरसुद्धा नवीनच आहे, ती गाडीला काही नाही कंपनीचं सगळं आहे. तुम्हाला गाडी दाखवतो, तुम्ही गाडी बघा. कंपनीचा सायलेन्सर टाकून देतो तुम्हाला, सायलेन्सर बी आहे आणि गाडीचा कलर बी ओके आहे, काय विषय नाही. टायर वगैरे नवीन नाही तेव्हा, टायर बघू शकता मोर्चे पण आहेत. आणि गाडीचा नंबर आहे MH 45 AY 2394 बघू शकता तुम्ही. गाडी आणि धुतली नाही काय नाही, गाडी बसूनच आहे. तर वापर पर एक हाती जाईन, छान वापर झालेला आहे. काय गाडीला म्हणजे असं मेंटेनन्स खर्च नाही तुम्हाला काय. टायर बी नवीन आहे, ती फक्त घ्यायची गाडी आणि तुम्हाला चालवायची, ह्याच्या पलीकडे काय नाही, खर्च काय नाही. आणि मला खरंच पैशाची भरपूर अडचण आहे, त्यामुळे मी गाडी विकायचा निर्णय घेतला आहे. कारण पर्सनली प्रॉब्लेम माझा चालू आहे. मला गोळ्या औषधं आणायला जरा पैशाची अडचणी वगैरे येते त्या. आणि कसं आहे मित्रांनो, घरात मी करणारा एकटाच आहे आणि माझ्या जीवावर कमीत कमी 7-8 जण आहेत ती. आणि त्यात आमच्या आजीला पण चालता येत नाही, आईला पण आता तसं झालं आहे. आणि इतकं मोठं संकट, परवा दिवशी मी दवाखान्यात गेलो, ती रिपोर्ट तुम्हाला सांगणारच आहे. त्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर इतके हाल झाले मित्रांनो. तिथे गेल्यानंतर 15-1 हजार रुपये गेलं, इथनं जायचं यायचं कमीत कमी 17-18 हजारापर्यंत खर्च आला मित्रांनो. आणि तरी पण लोक म्हणते ती नाही काय की तू नाही का निगेटिव्ह बोलते, ती कमेंट एखादा माणूस चुकीचं करते. माझ्यावर काही वेळ आहे हे माझी मला माहीत आहे मित्रांनो, कारण का खूप त्रासामध्ये आहे, खूप टेन्शनमध्ये आहे. इथपर्यंत येणं नाही, नॉट जोक मित्रांनो, मला बोलता पण नाही मित्रांनो. कारण का आई ज्यावेळेस बेडवर होती त्यावेळेस मी कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही. मला फक्त माझी परत पाहिजे. आणि देवानं माझं सगळं ऐकलं आणि माझी आई माझ्यापाशी परत दिली. आईला विषय सोनं घरातलं चोरीला गेलं मित्रांनो. सोनं चोरणाऱ्याचं कधी चांगलं होत नसतं, कारण का कष्टाचं आहे ते आमच्या, काही चोरी मारी करून घेतलेलं नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला खरंच गाडी घ्यायची असेल तर मला पैशाची खरंच गरज आहे, त्यामुळं मी बुलेट विकायला लागलो आहे. आणि कोणी चूक असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा. गाडी कंडिशनमध्ये, गाडीचा एखादी वापर आहे आणि गाडी लक्ष्मी आहे माझी. आता काय करायचं, वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी करायला लागतात मित्रांनो. आज माझ्यावर वाईट वेळ आहे आणि त्या वाईट वेळेला सामोरे जायचं माझं काम आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे, त्यामुळं मी कधीच हार मानणार नाही. आणि आईचं ऑपरेशन करायला सांगितलं, ऑपरेशनला पण भरपूर खर्च सांगितला आहे. त्यामुळं मी पण कन्फ्यूज आहे की एवढं पैसे कुठनं गोळा करू. पळतोय मी पण इकडं पळतोय, पण नाही का एकटा आहे. आणि त्यात माझं शिक्षण पण नाही लय झालं. नशीब देवानं मला नाही का एक सोशल मीडियावर काम करण्याचा चान्स भेटला. लकीली मी सगळ्यांच्या मनावर राज केलं, सगळ्यांनी मला सपोर्ट प्रेम दिलं. आज तुमच्यामुळं सगळ्यांमुळं माझ्यापाशी नाही का सुखरूप आहे. नाहीतर माझ्यापाशी एवढा पैसा कुठून आला असतो. मी एक मॅकॅनिक होतो, गाडी रिपेअरिंग करत होतो 2 व्हीलर. त्याच्यातून मुश्किलीतनं मी ते पण दुसऱ्याच्या गॅरेजला काम करत होतो. त्यातनं मला मिळत होतं एक दिवसाचं 300, 200, 300, 200, 400, 500. त्यावेळेस काय पैसे एवढं एक 5-6 वर्षाखाली एवढं म्हणजे नव्हतं मिळत पेमेंट. कामं पण नसायची. आणि त्यावेळेस माझं घर भागत होतं, 400-500 मिळत होतं मित्रांनो. लय हालातीतनं दिवस काढलं. परतनं सोशल मीडियावर आलो. सोशल मीडियावर तुमच्यासारखी प्रेमळ माणसं भेटली. तुमच्या सगळ्यांनी मला डोक्यावर बसवलं. तुम्ही सगळं मला सपोर्ट केला, प्रेम दिलं. सगळीकडे जिथं मी नवीन ॲप उघडेल तिथं मला तुम्ही प्रेम दिलं. पण मित्रांनो नाही का, म्हणजे म्हणतात ना, माणसाची
म्हणतात ना, काळ आलता पण वेळ नव्हती. तशी गोष्ट झाली ती आमच्यासोबत, आईसोबत. काळ आलता पण आईची वेळ नव्हती. आणि देवानं माझ्या आईला माझ्यापासून लांब नेलं नाही, ते माझ्यासाठी लय महत्त्वाचं आहे. कारण का तिच्याशिवाय पण मला कोण नाही. पूजानं तर भरपूर सपोर्ट केला आहे मित्रांनो. पूजा आहे म्हणून तर मी आहे, आणि तुम्ही आहे म्हणून तर आम्ही दोघं आहे. आमच्या फॅमिलीला फक्त तुमचा आधार आहे मित्रांनो. ना पाहुणी रावळी, ज्यावेळेस दवाखान्यामध्ये मी होतो ना मित्रांनो, त्यावेळेसच कळलं की आपलं कोण आणि परखं कोण कोणाचं नसतं. ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते ना, त्यावेळेस मित्रांनो सगळे लांब निघून जातात. दवाखान्यात मी एकटा पडलो होतो. कुणी डबा दिला नव्हता. आम्ही फक्त एक सोशल मीडियावर ओळख झाली ज्या आता आहे म्हणून होत्या, त्यांनी आम्हाला रोज डबा आणून देत होते. नाहीतर 1-2 दिवस पहिला आम्ही 2-3 दिवस हॉटेलचं खात होतो. त्यात सगळेजण विचारायला लागले, तुमची तब्येत काय इतकी खराब झाली दादा? हॉटेलमध्ये बसून तिथं आम्ही बाहेर झोपायचो. विचार करून अजून सुद्धा डोक्यात विचार होतो की आईचं कसं व्हायचं, ऑपरेशनचं करायचं. डॉक्टरनं ऑपरेशन करायला सांगितलं आहे. आता मग बिलती पण तिचं डोकं दुखतंय म्हणणं, अन्न तिला त्रास होतोय मित्रांनो. एका गोष्टीचं वाईट वाटतं नाही का, आईचं सगळं क्लिअर व्हायला पाहिजे आणि आई काय माझ्यासोबत राहील ना. आयुष्यभर माणूस म्हणजे आपल्यासोबत राहतच नाही कोण, पण मला माझ्या आईतनं माझ्या लेकरांचे लग्न झालेले बघायचे अशी माझी इच्छा आहे. आणि आई व्यवस्थित पाहिजे मला. काही झालं तरी माझी आई सुखरूप राहावं, माझी विठ्ठला चरणी प्रार्थना करतो. आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम माझ्या आईसोबत राहू द्या. तुम्ही सगळे माझ्या आईची ताकद बना मित्रांनो. माझी आई म्हणजे तुमच्या सगळ्यांची आई आहे. कारण का तुम्ही आजपर्यंत माझी एक फॅमिलीच आहे. आजपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर केल्या, भांडण असो किंवा काय घेतलेलं असो. परवा दिवशी सोनं चोरीला गेलं माझं, तर त्या व्यक्तीने ज्यानं चोरलं ना, त्याला लय बेकार त्रास होणार आहे. मला माझ्या तोंडातून वारी बाला काढायचं नाही, पण मला लय त्रास झाला मित्रांनो. ही गाडीनं मला एवढं सहकार्य केलं नाही ह्या गाडीनं मित्रांनो, सांगू शकत नाही. ह्या गाडीवर मी लय फिरलोय, लय जुने दिवस आहेत. या गाडीनं मला लय साथ दिली आहे. त्यात ही पण लक्ष्मी आहे मित्रांनो. ही विकू शकत नाही, कारण काही आईनं घेऊन दिलेली आहे मला. ह्यात नाही का आईचं प्रेम आहे, आणि ही मी कधीच विकणार नाही. काय जरी माझा जीव जरी गेला तरी गाडी मी विकणार नाही. बाकी राहिली गोष्ट 4 व्हीलरची, तर 4 व्हीलरमध्ये आईला मी नेलं तर तुम्हाला माहीत आहे. 4 व्हीलरमध्ये 2.5-2 लाखाला मी 2.5 लाख भरून मी गाडी काढलेली आहे. मला सांगा आता द्यायचं म्हणलं तर तिचं किती पैसे आहेत त्याला. त्यामुळं म्हणलं एक आपल्याला गाडी नाही, घरी समजा कोण आजारी पडलं काय झालं तर इकडं कोण लवकर येत नाही ती. त्यामुळे मोठी गाडी दारात असणं गरजेचं आहे. आता खोटं बोलत नाही, त्या गाडीचा हप्ता भरायला सुद्धा माझ्यापेक्षा पैसे नाही, तर हे त्रास व्हायला लागला. पण आता सांगू शकत नाही मित्रांनो की म्हणजे अडचणी सगळ्या आल्यात माझ्यासोबत. आयुष्याला काय 7.5 लागली काय की, म्हणून मी माझी गाडी विकायला लागलो, बुलेट विकायला लागलो. मला पैशाची लई गरज आहे. तर मित्रांनो आपली ही गाडी अडचण असल्यामुळं आपण विकतोय. जर कोणी चूक असेल तर नक्की DM करा मित्रांनो. मला खूप पैशाची गरज आहे, तर लवकरात लवकर मला DM करा. आणि नाही का बघा, तुम्हाला आवडली तर नक्कीच करा. बघा गाडी 1 नंबर आहे, गाडीला काहीच प्रॉब्लेम नाही. लवकरात लवकर मला मेसेज करा मित्रांनो. खरंच मला पैशाची अडचण असल्यामुळे मी द्यायला लागलो ना, तर मी ऐकली नसती. आणि गाडी एखादी वापर आहे, चांगली गाडी आहे.